हरे जय राम कृष्ण
दाता तोची एक जाना नारायणा सारवे नारायणा सारवे नारायणा सारवे दाता तोची एक जाना नारायणा सारवे नारायणा सारवे नारायणा सारवे अनेकनाचे वंदे काय नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने यावे तया का कोलते जेदावे सुपंथ जेदावे सुपंथ जेदावे सुपंथ अनेकनाचे वंदे काय नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने तुका म्हणे नुरे नुरे याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार तुका म्हणे वरे नुरे त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार अनेकनाचे वंदे काय नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने गोपाल गोपाय गोपाल गोपाय गोपाल हरिभक्तीपरायण मोगल महाराज आणि विकास महाराज.
दाता तोचे कदाना दाता तोचे कदाना नारायणा स्मरवी अनेकनादिवन्तिकाय न सरे हाय जाचने
यावे तया काकुलते जे दावे ते सुपंत अनेक नाशवंत का नसरे आय जाचाने तुका मने उरिन रे तुका मने उरिन रे त्याचे खरे उपकार अनेकनाचे वंते का नसरे आय जाचाने समचरण सरोजं सान्द्रनिलाम्बुदावं जगन्नेतपानिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कण्डलं कण्डनेत्रम् सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा शङ्खचक्रं चक्रेटकुण्डलं सपेतवस्त्रं सरसीर्वीक्षणं सारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् कलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थम् पदम्बोजतेजस्फुरदीप्रदेशम् विधिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकमाजापाय बंधु श्री चरण श्री गुरुंचित नमस्कार आता दाता तोची कजाना नारायणा स्मरवीया अनेकना शिवं
म्हणते काय नसरे हाय जाचाने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा या अभंगातून संतांचा मोठेपणा प्रतिपादन करतात. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या श्री क्षेत्र जुना भावसिंगपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवंताच्या असंकृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळी यांच्या तन मन धन सहकार्यातून चालू असलेला हा अखंड नाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यावर्षी आपल्या सप्ताहाचं 46 वर्ष आहे. म्हणजे 4 तप प्रत्येकडे आपला सप्ताह चालू आहे. या सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी व आज ज्यांचं संतपूजन आहे कैलासवासी शारदाबाई अप्पाराव लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री बाळासाहेब अप्पाराव लोखंडे यांच्या माध्यमातून या सप्ताहातील सेवा माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरिता उपस्थित साथ संगत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत कलाकार मंडळी आहेत. त्यामध्ये ज्यांची पहिली चाल हरिभक्तपरायण मोगल महाराज आहेत, हरिभक्तपरायण विलास महाराज आहेत. आधी करून बाकीच्या मंडळीचा काही माझा एवढा परिचय नाही. महाराजांचा काय अभिषेक महाराज आहेत. महाराजांतर ज्ञानेश्वरी पारायण गावातील सर्व मंडळी आहेत. विशेष रूपाने उपस्थित म्हणजे ही तरुण मंडळी आहे. ही पुढील आपल्या वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारी मंडळी आहे. त्यांच्याकडे टाळी वाजवा तरुण मंडळी. तसंच मृदंगाला साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण मृदंग सम्राट आदित्य महाराज आहेत. हरिभक्तपरायण महेश महाराज आहेत. तसंच या सेवेकरता उपस्थित आमचे वारेगावची पाहुणे मंडळी आहेत. त्यामध्ये 2 पाहुणे आहेत. श्री आमचे आजीशास्त्री मुकुंदराव पटेल जाधव आहे. पाहुण्याचे कीर्तन म्हणजे चला महाराष्ट्राची त्यांची पोरगी नाही मला महाराजा कीर्तन येतं की नाही येतं काय सांगितलं कीर्तन काय आला ते वारे कोणी जाणार असं यांचं संतपूजन आहे ते बाळासाहेब आहे. आधी करून या सेवेकरता उपस्थित आपण सर्व श्रोतृ वर्ग आहे आणि आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत आवाज पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं सुंदर असे साऊंड सर्व्हिस आहे. गुरुकृपा साऊंड सर्व्हिस राजभाऊ भिंसीकर यांची साऊंड सर्व्हिस आहे. तसंच या सेवेकरता उपस्थित आपण सर्व श्रोतृ वर्ग आपल्या सर्वांना वंदन करून आपण नियोजित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. शांती या गुरुराजांचा आश्रय केला असे नाथ आहे. ज्ञान या गुरुराजांचा आश्रय केला असे ज्ञानोबा आहे. भक्ती या शक्तीने ज्यांचा अंगीकार केला असे नामदेव आहे. दास्यत्व या भावाने ज्यांचा अंगीकार केला असे हनुमंत आहे. शिष्यत्व या भावने ज्यांचा अंगीकार केला असे निरोपा आहे. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा असणारा वैराग्य गुण त्या वैराग्य गुणाने ज्यांचा अंगीकार केला असे संत श्रेष्ठ वैराग्याची महावीर म्हणून विश्वविख्यात असलेले जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा संतांचा मोठेपणा प्रतिपादन करतात. जो सद्गुण माणसाला वास्तव मोठेपणा प्राप्त करून देतो तो सद्गुण संतांच्या ठिकाणी कसा आहे त्याचं चिंतन जगद्गुरु तुकोबांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. मोठेपणा जर आपण विचार करायला लागलं तर मोठेपणा 2 प्रकारचा आहे. एक नैमित्तिक मोठेपणा
दुसरा संसिद्धिक मोठेपणा. आपण मोठं व्हावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. जगामध्ये आपला असा माणूस सापडणार नाही की त्याला आपण मोठं होऊ नये असं वाटतं. मोठं व्हावं ही जी भावना आहे ही केवळ अन्वयी भावना आहे. या भावनेचा आपला कुठे व्यतिरिक्त दिसणार नाही. पाप पुण्य सर्व लोक मानतात असं नाही. पाप पुण्य काही लोक मानतात आणि काही लोक मानत नाही. देवाचं अस्तित्वही सर्व लोक मानतात असं नाही. देवाचं अस्तित्वही काही लोक मानतात आणि काही लोक मानत नाही. जर देवाचं अस्तित्व सर्वांनी मानलं असतं तर अंधश्रद्धा निर्मूल कायदा निघालाच नसता. पण आपण मोठं व्हावं हे प्रत्येक जण म्हणत असतो. अगदी लहान मुलापासून आपण म्हाताऱ्यापर्यंत विचारलं तर प्रत्येक जण म्हणत असतो मला मोठं व्हायचं, मला मोठं व्हायचं. गरिबांना वाटतं आपण मोठं व्हावं, मध्यवर्गीयांना वाटतं आपण मोठं व्हावं आणि श्रीमंतालाही वाटतं आपण मोठं व्हावं. मोठं व्हावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि प्रत्येक जण मोठं होण्याकरता धडपडत राहत असतो. तर असा जो मोठेपणा आहे त्या मोठेपणाचे दोन प्रकार आहेत. एक नैमित्तिक मोठेपणा आणि दुसरा संसिद्धिक मोठेपणा. नैमित्तिक मोठेपणा कशाला म्हणतात तर जो मोठेपणा काही निमित्तापुरता आलेला असतो. जोपर्यंत निमित्त असतं तोपर्यंत मोठेपणा असतो. निमित्त गेलं रे गेलं की तो मोठेपणा नष्ट होतो. याला म्हणतात नैमित्तिक मोठेपणा. आता नैमित्तिक मोठेपणा कसा असतो ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येण्याकरता मी आपल्या समोर एकदम दृष्टांत मांडतो. आपल्या परिसरामध्ये पोळा सण साजरा केला. पोळा सण कोणाचा आहे? माणसाचा. कोणाचा? बैलाचा. म्हणजे आपण सर्व शेतकरी वर्गातील. पोळ्याच्या दिवशी महाराज बैला किती मोठेपणा असतो. त्या पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाची खांदे मळणी केली जाते. पुन्हा त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी त्या बैलाला सकाळी शेतकरी लवकर पहाटे उठून शेतामध्ये चालण्यासाठी घेऊन जातात. त्या ठिकाणी एखादा तलाव जर असेल त्या तलावामध्ये त्याला साबण स्नान घालतात. पुन्हा दुपारून त्या बैलांना घरी आणले जाते. मग त्या बैलांना सजवले जाते. त्यांच्या शेंगाला हिंगूळ लावला जातो. त्यांच्या शेंगाला फुगे बांधले जातात. त्यांच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढले जातात. त्यांच्या अंगावरती झुली टाकल्या जातात. त्यांच्या कपाळाला बाशिंग बांधलेलं असतं आणि संपूर्ण गावातून त्या बैलाची बँड लावून मिरवणूक काढली जाते. आज पोळ्या दिवस बैल बघितला ना तर कोणाला वाटतं आपण देखील बैल व्हावं. विडाला विडाला विडाला. तसं तो बैल असतो संसाराचा. पण महाराज त्या दिवशी त्या मालकाला त्या बैलाच्या नावाने उपवास असतो. एवढा मोठेपणा बैलाला पोळ्याच्या दिवशी आहे. तो कायम स्वरूपाचा आहे का? तर नाही. जोपर्यंत पोळा सण आहे तोपर्यंत त्या बैलाला मोठेपणा आहे. पोळा संपला रे संपला की पुन्हा कामा करता त्याच्या मानेवरती झूम. म्हणजे पोळ्याच्या निमित्ताने बैलाला जो मोठेपणा येतो तो नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा आहे. आता जे शेतकरी वर्गातील आहे त्यांना पोळ्याचा दृष्टांत लक्षामध्ये आला असेल. पण जे शेतकरी वर्गातील नाही, जे शहरामध्ये राहतात त्यांना पोळ्याचा दृष्टांत काही लक्षामध्ये नसणार. कारण शहरामध्ये पोळा सण साजरा केला जातो पण त्यांच्याकडे हे बैल नसतात. ते काय करतात त्या कुंभारा आणतात, त्यांनाच रंग देतात, त्यांनाच नैवेद्य दाखवतात आणि पोळा सण साजरा करतात. त्यांना हा दृष्टांत लक्षामध्ये नसणार. त्यांच्या लक्षामध्ये येण्याकरता दुसरा दृष्टांत सांगतो. पुण्यामध्ये एक सीजन असतं बघा. कशाचं? लग्नाचं. नवरदेवाला महाराज लग्नामध्ये किती मोठेपणा असतो. ज्यांचं लग्न झाले महाराज त्याला अनुभवतात. मंदिरामध्ये महाराज नुसता देव असतो. हा कोण असतो?
नवरदेव म्हणजे याने एक परीक्षा जास्त दिली असते. मंदिरातील देवाच्या पायामध्ये चप्पलही नसती, त्याच्या पायात बूट राहतो. मला तो दर्शनाला जायला लागला ना, तू बूट सुद्धा काढत नाही. तो काढा लागला एखादा माघारी असेल, तो जरा बूट काढा लागला पण नाही तुला माफ आहे असं बूट राहू दे. किती मोठे पण असतं महाराज. नवे नवे कपडे घालायला असतात. आधी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत त्याच्या पुढे पुढे धावत असतात लोक. मला सांगा त्या मंदिराचा आणि त्या मंडपाचा किती किलोमीटरचा अंतर असेल बरं? आता मंडप राहिला नाही, आता डायरेक्ट मंगल कार्यालय लॉन्स जास्तीत जास्त 40, 50, 100 फुटाचं अंतर असेल. त्याच्यामध्ये मला त्याला बसायला घोडं असतं, पायी चालायचं काम नाही, डीजे वाजत असतो, मुलं नाचत असतात. एवढा मोठेपणा असतो. पण मला सांगा त्याचा जो मोठेपणा आहे तो कायम स्वरूपाचा आहे का? जोपर्यंत लग्न आहे महाराज तोपर्यंत त्याला तो मोठेपणा आहे. लग्न झालं नाही झालं की घोडं जातो, तो स्वतः गाढ होतो. विठाला विठाला म्हणजे पोळ्याच्या निमित्ताने बैला जो मोठेपणा येतो तो नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा आहे. लग्नाच्या निमित्ताने नवरदेवाला जो मोठेपणा येतो तो नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा. तसंच धनाने याला मोठेपणा देखील नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा आहे. ज्याच्याजवळ धन असतं महाराज तोपर्यंत लोक मानत असतात. धन गेलं की गेलं, लोक विचारित नाही. तसंच कलेने याला मोठेपणा देखील नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा आहे. तुम्ही खूप सुंदर वाजवतात, महाराजांनी खूप सुंदर वाजवतात, तुम्ही खूप सुंदर वाजवतात, तुमच्या हातामध्ये स्पष्टता देखील आहे, स्पष्ट वर वाजवतात तुम्ही. म्हणजे बुडबुडे वाजत नाही, हातामध्ये वजन आहे, तुम्ही घाशेले तुम्ही. तुम्हाला महाराज जो मोठेपणा आहे का कलेचा, जोपर्यंत तुमच्या ठिकाणी कला आहे तोपर्यंत मोठेपणा आहे. तुमची एकदा वय झालं, अंगाची ताकद कमी पडली आणि तुमचे बोल जरा बोबडे निघायला लागले ना तर लोक विचारत नाही, त्यांना जमत नाही. म्हणजे त्यांना जो मोठेपणा येत असतो तो कळणं मोठा. एखाद्या गायकाला मोठेपणा असेल महाराज, जोपर्यंत त्याचा आवाज चांगला निघतो तोपर्यंत लोक म्हणत असतात. आणि एकदा जर त्याच्या दोन्ही दातातून हवा निघून जायला लागली ना लोक त्याला काकड्याला सुद्धा बोलत नाही. म्हणजे कले आता खोटं नाही महाराज, खरं आहे. म्हणजे कलेने याला मोठेपणा आहे तो नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा. तसंच सत्य याला मोठेपणा देखील नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा आहे. जोपर्यंत माझ्या हातामध्ये सत्ता असते ना लोकांनीच त्याची अवतीभोवती करत असतात. सत्तावन्न जर ठाकारा लोक साहेब आमच्या हातात थुका, साहेब आमच्या हातात थुका असं कुठपर्यंत म्हणतात. जोपर्यंत हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत. सत्ता गेली ना गेली, जी माणसं म्हणतो साहेब आमच्या हातात थुका, तीच ती माणसं त्या व्यक्तीवर थुकायला तयार होतात. म्हणजे सत्य मोठेपणा आहे तो नैमित्तिक स्वरूपाचा मोठेपणा. दुसरा मोठेपणा आहे महाराज संसिद्धिक मोठेपणा. जो मोठेपणा कधी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होत नाही त्याला म्हणतात संसिद्धिक मोठेपणा. असा संसिद्धिक मोठेपणा, असा वास्तव मोठेपणा या धर्मामुळे ज्या गुणामुळे प्राप्त होत असेल त्यापैकी उदारता, दातृत्व. दातृत्व असा गुण आहे की तो माणसाला वास्तव मोठेपणा प्राप्त करून देतो. म्हणून ज्याला जीवनामध्ये मोठं बनायचं असेल त्यांनी दाता बनावं, ज्याला छोटं बनायचं असेल त्यांनी घेता बनावं. बघा तुम्ही, आपण एखाद्या व्यक्तीकडून एखादी वस्तू घेत असू तो आपला हात खाली असतो, जो आपला वस्तू देतो त्याचा हात वरती असतो. दातृत्व असा गुण आहे की तो माणसाला वास्तव मोठेपणा प्राप्त करून देतो, संसिद्धिक मोठेपणा प्राप्त करून देतो. असा असला दातृत्व गुण संतांच्या ठिकाणी आहे. त्या दातृत्व गुणाने संतांच्या काळामध्ये माल टाकलेला आहे. तेच गोबर आहे अभंगाच्या प्रथम.
तुकोबराय पहिल्या चरणामध्ये बोलतात की दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. या जगामध्ये तोच दाता आहे. कोण? तर नारायणा स्मरण. जो नारायणाचं स्मरण स्वतः करतो, लोकांकडून करवून घेतो, तो कोण आहे जगामध्ये? दाता आहे. तुकोबराय बोलतात दाता तोची एक जाण. या ठिकाणी तुकोबरायांनी चकार लावला महाराज. तोची असं म्हटलेलं आहे. हा चकार इतका मोकार असतो महाराज, बाकीच्या बेकार करत असतो. मग चकार काय करतो? इतरांची व्यावृत्ती करत असतो, इतरांना तो बाजूला करत असतो. तुकोबराय बोलतात दाता तोची एक. जगामध्ये तोच दाता आहे. कोण? विटेवरी जाती पाबोले समान, हो विटेवरी जाती पाबोले समान. विटेवरी जाती पाबोले समान. विटेवरी जाती पाबोले या अभंगामध्ये देवाला दाता म्हटलं. तुम्ही जे प्रमाण दिलं ते आणि आपलं संतांचं वर्णन चालू आहे. दाता तोच एक जाणा नारायण स्मरण. आणि तुम्ही जे प्रमाण दिलं का विटेवर याची पावले समान तोच एक दान शिल्लक, ते देवाला उद्देशून ना या ठिकाणी संतांचा विषय चालू आहे. तुकोबराय बोलतात दाता तोच एक जाण. आता मी पुढे शिकेल, तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळं थोडंसं विचार करून प्रमाण द्या तुम्ही. कारण मी विठ्ठल आश्रम गंगापूरचा विद्यार्थी, लक्षात ठेवा. विडाला विडाला विडाला. जगामध्ये दाता तो आहे. कोण? नारायणा स्मरण. जो नारायणाचं स्मरण करतो तो जगामध्ये कोण आहे? दाता. आता नारायणाचं स्मरण कोण करतो? संत. संत लोकांकडे जातात, लोकांना सांगतो बाबांनो, तुम्हाला जर मानवी जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर आपलं हित व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही काय करा? देवाचं नामस्मरण करा. असं समजून सांगितलं. आणि लोकांनी जर नाही ऐकलं तर वेळ प्रसंगी तुकोबराय पाया लागतात. लागून या पाया विनतो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ. तुकोबराय महाराज आपल्या सर्वसामान्याच्या पाया लागतात. कोण तुकोबराय आहेत? ते तुकोबराय आहेत महाराज. संपूर्ण जगावर ज्याची सत्ता आहे असा असणार तो काळ. तो काळ तुकोबरायचं नाव घेतलं की थरा थरा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, असे अधिकार आहेत तुकोबराय आहेत. ते तुकोबराय आहेत महाराज. अखिल कोण ब्रह्मांड आहे परमात्मा, तो परमात्मा आला तुकोबरायची पूजा करतो. जया पूजले आदरे महाराज. नुसतं परमात्मा पूजा करतो यात आश्चर्य नाही. दंडवत घालून पूजा करतो. दंडवत. तुकोबराय एका ठिकाणी बोलतात घाली दंडवत पूजोनिया, निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया.
आज परमात्मा तुकोबरांना दंडवत घालतो. दंडवत दंडवत म्हणजे काय? ज्ञानोबाच्या भाषेत सांगू, लिंग का प्रथमे तिठी देखे ठेव अंगेष्टी लोटी ते का काठी पडली जशी, त्याला म्हणतात दंडवत. जशी एकाची काठी खाली सरळ पडते महाराज, त्याप्रमाणे माणसाने लोटांगण घालणं त्याला म्हटलेलं आहे दंडवत. आणि तो परमात्मा महाराज तुकोबरांना दंडवत घालतो. ते तुकोबर आहेत. या मृत्यू लोकांचा नियम आहे की हा मानव या ठिकाणी सोडून जावं लागतं. तुकोबराने महाराजांची क्रांती केली की हा मानव देव घेऊन ते बरोबर गेले. बरोबर प्रयाण काळे देव विमान पाठविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तले, मानव देव घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. हा मानव देव घेऊन महाराज तुकोबा निजधामाला गेले, असे अधिकाराचे तुकोबर आहे. आणि ते आपल्या सर्वसामान्याच्या पाया लागतात. कसं करता? तर आपण देवाचं नामस्मरण करावं म्हणून. आणि तुकोबरा बोलतात, देवाचं नामस्मरण करायला सगळे या, लहान या मोठे या रे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार जनके चिंता बना. या रे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार जनके चिंता याती भलती नारी नर. सगळ्यांनी महाराज देवाचं नामस्मरण करायला यायला पाहिजे. कारण देवाचं नामस्मरण करायला सगळ्याला अधिकार आहे. सकळांस येते आहे अधिकार. म्हणजे लहान असो, मोठा असो, शिकेला असो, अंगठेवादर असो, बागायतदार असो, कोरडवाला असो, सर्व्हिसवाला असो किंवा रोज खरी पडणारा असो, सगळ्यांनी महाराज यायला पाहिजे. कशा करता? देवाचं नामस्मरण करण्यासाठी. असं तुकोबरा लोकांना सांगत होते. त्यामध्ये काही लोक हुशार होते. काही लोकांनी तुकोबराने प्रश्न केला, तुकोबरा तुम्ही आम्हाला देवाचं नामस्मरण करायला सांगतात, मान्य आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाचं नामस्मरण नाही करू, पण आम्हाला हे सांगा की देवाचं नाम घेतल्यानंतर आम्हाला फायदा काय होईल. कारण महाराज फायद्याचा विचार केला जातो. बघा तुम्ही, आता आपण सर्व शहरातले मंडळी आहात. तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब लागला, तर जॉब लागल्यानंतर आपण काय म्हणतो, पॅकेज किती मिळणार, म्हणजे फायद्याचा विचार केला. आधी शेतात जे शेतकरी मंडळी असतील, त्यांच्याकडे शेती असेल, त्यांनाही देखील त्या गोष्टीचा अनुभव असतो. एखादा सामान्य व्यक्ती असेल महाराज, त्याला जर 1 एकर कांदे लावायचे असेल, तर तो काय करतो, कांदे लावण्याची बायला त्यांच्याकडे जातो. त्याला म्हणतो आम्हाला 1 एकर कांदे लावायचे आहे. आता लावायची वेळ नाही, काढायची वेळ आली नाही. एखाद्याला काढायची असेल समजा, मग त्यामध्ये 1 एकर कांदे काढून द्यायचो. ते म्हणजे काय एकर 10,000 ते 12,000, म्हणजे वापराची वेगळे भाव आहे, गेडवरची वेगळे भाव असतात. म्हणजे ते देखील कसे विचार करतात, फायद्याचा विचार करतात. तो बरा आहे. तुम्ही आम्हाला सांगतात की देवाचं नामस्मरण करा, मग देवाचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला नेमका फायदा काय? मुठी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं ना, तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष लोक म्हणजे महाराज मोक्ष शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकला. हा कुठं बाजारात दिसला नाही, कुठं दुकानात दिसला नाही. मोक्ष मिळेल म्हणजे नेमकं काय मिळणार आहे? तुकोबरा म्हणतात तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या जीवनातील जे दुःख आहे त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन जाईल आणि नित्य सुखाची तुम्हाला प्राप्ती होऊन जाईल.
तर लोक म्हणजे महाराज दुःखाची आस्थिती निवृत्ती होऊन जाईल आणि नित्य सुखाची प्राप्ती होईल. तर काय आम्हाला काय कळलंच नाही. आणखी थोडं समजून सांगा. समजा एखादं झाड आहे, झाड, त्या झाडाला जर आपण करवतीनं कापलं फळापासून, ते झाड नष्ट होतं का? नाही. त्या फळा जर महाराज पुन्हा पाणी लागलं तर पुन्हा त्याला फांद्या पडतात. म्हणजे त्या झाडाची त्या ठिकाणी लयरूप निवृत्ती होते. आणि ते झाड तर आपण एखादं जेसीबी आणलं, जेसीबी असं मुळात सगळं उपटिलं तर पुन्हा येतं कधी? मग त्या ठिकाणी काय होते? आत्यंतिक निवृत्ती होती झाडाची. तसं तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनातील जे दुःख आहे ते मुळासह नष्ट होऊन जाईल आणि नित्य सुखाची तुम्हाला प्राप्ती होऊन जाईल. याला म्हणतात मोक्ष. अशा प्रकारे तुम्हाला मोक्ष मिळेल असं महाराज तुकोबा लोकांना सांगत होते. त्यामध्ये काही लोक ऐकत होते आणि काही लोक ऐकत नव्हते. सगळे थोडी जिज्ञासू असतात. तुकोबराने महाराज राग, कारण तुकोबरा लोकांच्या हिताची गोष्ट सांगत होते आणि हिताची गोष्ट सांगत असताना जर एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर मनुष्याला राग येतो. एखादा मुलगा आहे 12वीला असेल, त्याचे घरचे सांगतात अभ्यास कर, 12चे पेपर आले अभ्यास कर, एकदा सांगते दोनदा सांगते, त्यांना नाही ऐकलं त्याला मारायला काठी का घेते? त्यावेळेस त्या मुलाची हिताची गोष्ट असेल त्याने काय करावा? अभ्यास करा. तसं महाराज तुकोबराय लोकांची हिताची गोष्ट सांगत होते आणि लोक ऐकत नव्हते. मग तुकोबरायांनी महाराज शब्दाचा मार्ग. तुकोबराय बोलतात नाम नवदे याची वाचा तो लेखची दुबा. तुकोबराचा भाव तेवढाच होता की लोकांनी काय करावं? देवाचं नामस्मरण करावं. देवाचं नाव घ्यायला मला आईबाप सांगतात का? देवाचं नाव घ्यायला आईबाप सांगत नाही. आईबाप काय सांगतात मुलाला? बेटा 10वीला 80% मार्क येईल, 12वीला 90% मार्क येईल, डॉक्टर हो, वकील हो, इंजिनियर हो, कलेक्टर हो, फावड्यानं पैसे उडतात असे आईबाप सांगतात मला. देवाचं नाव घ्यायला आईबाप सांगत नाही. या जगाच्या पाठीमागे काय होऊन गेली बदल असा तिने आपल्या मुलाला सांगितलं की तू काय कर? देवाचं नामस्मरण. काय सांगितलं मला तिला? हरी अनाशिवंत बाळपुत्राचा राजा हरे अनाशिवंत मदालसा आपल्या मुलाला उपदेश करताना सांगते की स्मरेते हरिहरा शरण जाई गोविंद. मदालसा महाराज आई होती आणि संतही होती. असे जे देवाचं नामस्मरण करून घेणारे जे आहेत ते जगामध्ये कोण आहे? दाते आहेत. तुकोबराय बोलतात दाता तोच एक जाणा नारायण स्मरण. आता देव जगाकडून देवाचं नामस्मरण कोण करून घेतात? संत करून घेतात. या ठिकाणी शंका निर्माण होते. कोणती शंका निर्माण होते? नारायणाचं स्मरण करवतात ते संत, की संत नारायणाचं स्मरण करवतात. शंका लक्षात घ्या. नारायणाचं स्मरण करवतात किंवा करतात ते संत, की संत नारायणाचं स्मरण करवतात. आता नारायणाचं स्मरण करवतात ते संत असं आपल्याला म्हणता येणार नाही.
कसं म्हणता येणार नाही? एक जण रस्त्याने चालत असताना एखादा दगड जर वरती मुंडका काढून बसलेला असेल आणि चालणार जर भानावर नसेल, त्याच्या पायाला ठेस लागते. त्याच्या पायाला ठेस लागली देवच राम 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 राम. मग नारायणाचं स्मरण करवतात ते संत असं जर म्हणलं, दगड देखील कोण होईल? संत. तुझा दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस, दोघं भाऊ होते लहान लहान, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन जास्त पडतं म्हणून पूर्वीची मंडळी शेतामध्ये वखराला जायची, त्याला म्हणतात उन्हाळा काळ. आताच्या लोकांना उन्हाळा काळजा करणार नाही. आता सगळे बागायतदार झाले. तुम्हाला ते ऊन जास्त पडत म्हणून शेतकरी लवकर उठायचं आणि ते वखराला जायचं. पूर्वी जास्त ज्वारीचे पिकं असायचे, ती ज्वारी संपूर्ण आणली का ते भेगाट संपूर्ण वावर, ते भेगाटे कमी व्हायसाठी ते वखराला जायचं. आता ऊन जास्त पडत म्हणून तो सकाळी लवकर उठून जायचा, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोराला शाळा राहत नाही. पोराकडे एकच काम, डबा तयार झाला की आपल्या वडिलांच्या बाकी शेतामध्ये घेऊन जायचं. आता शेताचं आणि घराचं 3 किलोमीटरचं अंतर, त्याच्यामध्ये 1 किलोमीटरचा ओढा. ओढा म्हणजे काय? पांदी. या बाजूने मोठं झाड, या बाजूने मोठं झाड, असं खोलगट रस्ता. आता दिवसा त्या पांदीमधून जाताना त्या पोराला काही वाटत नव्हतं, पण त्यांना परत येताना एखाद्या आंधळा पडला. त्यांनी असं ऐकलं की पांदीमध्ये भूती. मग त्यांना जर भूताची भीती वाटली, आंध्र पडला, येताना परत येताना भूताची भीती वाटते, देवाचं नाव राम 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 राम, आणि घरापाशी आले की देवाचं नामस्मरण करायचं सोडून द्यायचं. मग नारायणाचं स्मरण करवतात ते संत असं जर म्हणलं की बुद्धी किरकोळ होईल संत, कारण त्यांनी जे देवाचं नामस्मरण केलं हे भूताच्या भीतीमुळे केलं. मग नारायणाचं स्मरण करवतात ते संत असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा नारायणाचं स्मरण करतात ते संत असंही आपल्याला म्हणता येणार नाही. कसं म्हणता येणार नाही? महाराज काही काही लोक फसवण्यात देवाचं नामस्मरण करत असतात. मुक्तानंद स्वामीच्या पुस्तकामध्ये एक कथा आली. पूर्वीचा काळ होता, सोयाराचं दुकान. पूर्वीच्या काळावर का आता नाही. आता जर महाराज त्या सोयाराच्या दुकानामध्ये गेलं, समोर आरशे, माग आरशे, या बाजूला आरशे, या बाजूला आरशे. पूर्वीचा काळ होता तो 2 खंड होते. एका ठिकाणी माल तयार करायचा, एका ठिकाणी माल विकायचा. ते जे 2 जण होते, एक माल तयार करणारा आणि एक माल विकणारा, त्यांच्या गळ्यामध्ये माल टपऱ्या माळ होता मोठा. वरती बाहेरूनच काढे, कपाळाला मोठा फट्टा ओढलेला. त्या दुकानासमोरून कोणी जरी गेलं तर नित्य नामस्मरण ऐकायला, नित्य नामस्मरण ऐकायला. लोकांना वाटतात खरंच लोक भाविक आहे, किती भाविक लोक आहे. एखादा माळकरी असेल, तो विचार करतो की दुसऱ्या दुकानामध्ये जाण्यापेक्षा या आपल्या पक्षातले माळकरी आपण यांच्या दुकानामध्ये जावा, काय घेण्याकरता काही मोडण्याकरता. समजा एखादा गिराईक आलं, आता एखादा गिराईक आल्यानंतर तो गिराईक आला समोर पुढचा माणूस असा काउंटरवरचा, त्याच्यापासून एखादा दागिना द्यायचा, त्यांना म्हणायचं हे मोडायचं, याचं उजळायचं, दुसरं काय करायचं असते चालू व्हायचं. पुढचा जो व्यक्ती होता महाराज, त्याने तो दागिना घ्यायचा आणि परीक्षणाकरता आतमध्ये पाठायचा. आतमध्ये तो दागिना गेला की आतमधला जो व्यक्ती महाराज, तो नक्की देवाचं नाव घ्यायला सुरू करतो, केशवा केशवा केशवा. पुढचा व्यक्ती होता काउंटर, तो गिराईकडे बघायचा. ते गिराईक खेड्या गावातला असेल, आरामी असेल, गोपाला गोपाला गोपाला. परंतु आतला व्यक्ती होता, पुन्हा देवाचं नाव घ्यायला सुरू करायचा, हरिहरी हरिहरी हरिहरी. पुढचा व्यक्ती पुन्हा त्या काउंटरवरच्या व्यक्तीकडे बघायचा, पुढच्या माणसाकडे बघायचा. ते गिराईक जरा ओळखीचा असेल, परिचयाचा असेल, तुम्हाला नारायण नारायण नारायण. तसं काही नसलं
तो म्हणायचा हरर हरर हरर. महाराज त्यांची सांकेतिक भाषा होती. त्यांनी अगोदरच डोकं ठरवून घेतली. ज्या वेळेस तो आतला व्यक्ती केशवा केशवा असं म्हणायचा, त्यावेळेस तो आतला व्यक्ती पुढच्या व्यक्तीने विचारायचा, केशवा गिराईक कसा आहे? ते गिराईक जर खेड्या गावातला असेल, गाय राखणारा असेल, तो काय म्हणतो, गोपाला गोपाला, गायचं पालन करणार आहे. मधला व्यक्ती काय म्हणायचा, हरी हरी. तो पुढच्या व्यक्तीला विचारतो, काढून घ्यायचं का? परीक्षा करता जे पाठवलं का हे काढून घ्यायचं का? हरी हरी. ती जर ओळखीचं असेल, गेला गेला आपल्या गावातला असेल, तो म्हणायचा नारायण नारायण न काढू. ते जर नवीन असेल, हर 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 काढून घ्या काढून घ्या. आता यांनी देवाचं नामस्मरण केले, कशा करता केलं? फसवणं. नारायणाचं स्मरण करतात ते संत, असं जर म्हणजे फसवणारे लबाड कोण होते? संत होते. म्हणून नारायणाचं स्मरण करतात किंवा करतात ते संत नाही, तर संत नारायणाचं स्मरण करतात. संत नारायणाचं स्मरण जीवाला हे दोन रूपाने करत असतात. एक नारायणाचं नाम रूपाने, नारायणाचं तुम्ही मुखाने नामस्मरण करा, चिंतन करा, असं नाम रूपाने. आणि दुसरं, आपण स्वतः नारायण स्वरूप आहे, आपण परब्रह्म स्वरूप आहे, आपण भगवंताचा अंश आहे, अशी सुस्वरूपाची ते आपल्याला जाणीव करून देतात. असे जे दोन रूपाने आपल्याला देवाचं स्मरण करून देणारे जे आहेत, ते जगामध्ये कोण आहे? दाते आहे. ते कोणा बोलतात? दाता तोच एक जाणा, नारायणा स्मरवी विठ्ठल. लोकांनी तुकोबरांना प्रश्न केला, तुकोबरा नारायणाचं स्मरण करवण्याचा आणि दाता असण्याचा संबंध काय? तुम्ही काय म्हटले? दाता तोच एक जाणा, नारायणा स्मरण. जो नारायणाचं स्मरण करवतो तो जगामध्ये कोण आहे? दाता, असं तुकोबरा बोलतात. लोकांनी प्रश्न केला, नारायणाचं स्मरण करवण्याचा आणि दाता असण्याचा संबंध काय? दाता कोणाला म्हणतात? देणाऱ्याला दाता म्हणतात. संत देतात का? संत जीवाला मी नारायण स्वरूप आहे अशी स्वरूपाची जाणीव करून देतात. हे देतात का? दानामुळे मला सत्य होत. आता सप्ताह चालू आहे, या सप्ताहामध्ये अन्नदान चालू आहे, द्रव्यदान चालू आहे, काही श्रमदान चालू आहे. म्हणजे दाते आहेच ना. आता हे मंदिराचं काम झालं. हे मंदिराचं काम कशामुळे झालं? दानामुळे झालं ना. क्षेत्रास ठिकाणचे काम होतात ते कशामुळे होतात? दानामुळेच होतात ना. म्हणजे दाता नाही का? तुम्ही काय म्हणले? दाता तोच दाता आहे. कोण? जो नारायणाचं स्मरण करतो तोच दाता आहे. बाकीचे दाते नाही. इथं बाजूला फेकले गेले. यांच्यावर अन्याय कसं काय केला तुम्ही? अहो हे दाते असे काही नाही. आता हे दाते महाराज, पूर्वी दाते पुराणामध्ये महाराज त्यांचं वर्णन आहे. एखादा दाता असेल, एखादा उदार असेल, त्याला कोणाची उपमा दिली महाराज? कर्णाची. लोक म्हणतात कर्णासारखा दाता, कर्णासारखा दाता. कर्णाचं दातृत्व महाराज संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. कर्णाच्या दातृत्वाचं वर्णन त्याच्या पक्षातील लोक देत आश्चर्य महाराज. शत्रू पक्षातील लोक देखील कर्णाच्या दातृत्वाचं वर्णन करायचे. भगवान श्रीकृष्ण हे पांडवाच्या पाठीतले आणि कर्ण दुर्योधनाच्या पाठीत, कौरवांच्या पाठीत, असा महाराज दोघांचा विरोध होता. पण दातृत्वाचा विषय आला की भगवंताने म्हणावं, दाता असावा तर कर्ण असावा, दाता असावा तर कर्ण असावा. आता भक्त अर्जुन आणि भगवान हे दोघं बरोबरच असायचे नेहमी. आणि भक्त त्याला म्हणतात की जो देवाला कधी विसरत नाही आणि देव त्याला कधी विसरत नाही, त्याला म्हणतात भक्त. अर्जुन भक्त आहे, परमात्मा दोघं बरोबर असायचे. आणि दातृत्वाचा विषय आला की भगवंताने म्हणावं, दाता असावा तर कर्ण असावा, दाता असावा तर कर्ण असावा. अर्जुनाने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा देवाच्या हातात धरलं. काय आमच्या गाडीत बसतो लोकांचा प्रचार करतो का? म्हणजे पैसे एका पक्षाची घेतो, मतदान दुसऱ्या पक्षाला करतो.
राहतो आमच्याकडं, खातो आमच्याकडं, तू गुणगान करण्याचं का? तुला काय फक्त करणं दान देताना दिसतो काय? माझा भाऊ दान देत नाही. धर्मराजा सकाळी सकाळी बघत नाही किती मोठी लाईन असते. भगवान म्हणले दान देणं वेगळं आणि दाता असणं वेगळं, बोलणं वेगळं आणि वक्ता असणं वेगळं, स्वयंपाक करणं वेगळं आणि सुगरण असणं वेगळं. आपली महिला मंडळी संख्या भरपूर आहे. आता मला सांगा, सगळ्या महिला मंडळी स्वयंपाक करतात, सगळ्या सुगरण असतात का? काय महाराज तुम्हाला सांगतो, आता तुमची संख्या जास्त आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि पंढरपूर चार बसाला 5, 6, 7, 8, 9, 10 काळ त्यावेळेस मधुगरी थोडी पंचायत मधुगरी व्यवस्थित येत नव्हती. काय हात तुम्हाला त्यावेळेस ती जर परिस्थिती तुम्हाला सांगितली तुम्हाला विश्वास सुद्धा वाटणार नाही. मी सांगणार नाही परिस्थिती काय होती त्यावेळेस. आम्ही क्लास राहत होतो आणि विद्यार्थी अवस्था होती, लहान लहान होतो. आम्ही विचार करतो सोनगत कधी येईन. योगा वगैरे महाराज बाबाने सांगितलं एका मावशीची पंगत आहे मंदिराजवळ. आता विठ्ठलास राहताना मंदिराजवळ जवळ 2.5-3 किलोमीटरचं अंतर. एवढ्याला जायचं म्हणलं आम्ही बाबा आम्ही जात जेवायला. एक पोर हुशार तो म्हणे बाबा बेत कशाला आहे काय जेवायला? श्रीखंड म्हणजे काय चक्का आवडता येतो महाराज लोकांना. जाऊ म्हणे आम्ही जेवायला. महाराज दिवस उजाडला. आम्ही पत्ता विचार घेतला मठाचा कुठं पंगत गेलो. 11:30 12 वाजता पंगत. बरोबर 11:15 वाजता महाराज पंगत बसली. अशी मुलं बसली, सगळे विद्यार्थी मंडळ. वाढ झाली. तेवढ्यामध्ये मला एक मुलगा पळत आला. म्हणजे महाराज त्या पंक्तीवाल्या मावशी पुढे आहे म्हणलं त्यामध्ये आहे. महाराज त्या मावशीनं एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात केला. म्हणजे कुकरमध्ये नाही केला, भांडी ठेवून भांडी ठेवून नाही केला तो. कशामध्ये गेला? पातेल्यात. खाली जळगाव, मध्ये चिखली, वरती तांदळ. 3 प्रकार पडले महाराज भाताचे. जेवढे माती मावशी बाहेर आहेत ते परवले यांची पंगत मावशी यांना संत बसावं लागेल. ते परवले मावशी वाकस आहे. वाकस चपात्या तोडाला वाकस एवढं वातर चपात्या आहे म्हणे. हे कोण सांगित होतं महाराज? भगवान कुणाला? अर्जुनाला. स्वयंपाक करणं वेगळं आणि सुगरण असणं वेगळं, दान देणं वेगळं आणि दाता असणं वेगळं. भगवान तुला बघायचं आहे, तुझा भाऊ दाता आहे ते कर्ण दाता आहे म्हणे, दाखवत म्हणजे एका दिवशी. भगवंतांना शिक्की केली महाराज. 7 दिवस दिसते पावसाची चढ लावली. झिम 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 पाऊस संपूर्ण ओलं. बाहेर ओलं, बाहेर घरात ओलं, सगळं ओलं करून टाकलं. भगवंताने महाराज दाढी लावली, मिशा लावल्या, नवीन जटा लावल्या, अंगामध्ये भव्य कपडे धारण केले, हाताने तो दंड घेतला संन्यासाचा. भगवान झाले गुरु आणि अर्जुनाला केलं चार. त्यांना महाराज एक वेश पडला. भगवान तुला बघायचं आहे, तुझा भाऊ दाता आहे ते कर्ण दाता आहे, चाल म्हणतो दाखवतो. दरबाराजाच्या दरबारामध्ये गेले, भिक्षाम दे. दरबाराच्या धावत आला, महाराज काय सेवा करू? ते म्हटले आम्हाला जेवण करायचं आहे. महाराजा म्हणे जेवण तयार आहे, बसा जेवायला येत. आम्ही दुसऱ्यांना तयार केलेलं खात नाही, आम्ही स्वयंपाकी आहोत. म्हणजे शिरा पाठवून देऊ का? शिरा देखील भरपूर आहे. काय लागतं मग? ते आम्हाला वाळायला सरपण द्या. गॅस देऊ का? नाही म्हणे गॅस तुटला येणार, गॅस भेटत नाही लवकर. आता गॅस नको, गॅसवर तयार करून आम्ही खात नाही, वाळायला सरपण द्या. नोकरांना बोलवलं महाराज धर्मराजाला, जा म्हणे आपल्याकडे साधू मंडळी आलेले त्यांना जेवण करायचे, वाळायला सरपण पाहिजे, या घेऊन. गेले फिरले सगळ्या वर्णामध्ये.
भगवंताने महाराज किंवा केली पुरं ओलं केलं तर परमात्मा काय करू शकत नाही. वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे. पूर्ण ओलं केलं महाराज हे फिरून आले यांना वळायला सरपण कुठे सापडलं नाही. धर्मराजाला सांगितलं पण धर्मराजाला वाटलं या साधू लोकांना वाळायला सरपण पाहिजे वाळले सरपण तर कुठेच नाही. आपण यांना कस काय सांगा वाळलेलं सरपण नाही म्हणून. कारण महाराज पूर्वीच्या साधू लोकांना राजे लोक घाबरायचे. का घाबरायचे? पूर्वीच्या साधू लोक तपश्चर्या होते. शाप द्यायची भीती वाटत होती. आता त्या महाराजांना कोणीच घाबरत नाही. बायको घाबरत नाही तर बाकी बाजूला उडाला उडाला पुढे महाराज साधू लोक तपश्चर्या करायचे. आता कोण करतं तपश्चर्या? कोण गाथा पार करतं, कोण ज्ञानेश्वरी पार करतं, कोण साधना करतं. महाराज आता कीर्तन सोपं झालं. आहे त्या कीर्तनाला आणायच्या एकदा किंदर बसायचं. ह्या महाराजचं वर त्या महाराजचं वर त्या महाराजचं वर असं थोडं थोडं गोळा करायचं. 2-3 कीर्तन बसले झाला कीर्तन झाला. काहीच लागत नाही. एकदम गावी बसायचे एकदम संध्याकाळ बसायचे. वर्ष श्राद्ध झालं का तपश्चर्या करणार महाराज तुम्ही तयार नाही. त्याला वाटलं आपल्याला कसं काय सांगा वाळलं सरपण नाही शाप देते ना आपल्याला. महाराज आमच्याकडे होते केलं गेले की सगळी माफ करा. वाळलं सरपण कुठे नाही हो नाही बा तुझ्याकडे वाळलं सरपण. गुरु म्हणले शिष्याला चल म्हणायच्याकडे नाही वाळलं सरपण. जेव्हा आपण दुसरीकडे मागू म्हणे कुठे तर भगवान असे पुढे गेले चालत चालत. अर्जुना तुझ्या भावाला वाळलं सरपण देता आलं नाही. कर्णाच्या दरबारामध्ये गेले महाराज. कर्णाच्या दरबार भिक्षा दे. कर्ण धावत आला. महाराज काय सेवा करू आम्हाला वाळेल सरपण पाहिजे. त्याने देखील नोकरांना पाठवलं. नोकर गेले महाराज. त्यांचं तेच उत्तर आलं वाळेल सरपण. काय केलं असं महाराज कर्णाने? कर्णाचा झोपायचा पलंग होता चंदनाचा. शस्त्र घेतलं महाराज तलवार अशी मुडी बांधली. घ्या म्हणजे महाराज नोकरांना पाठवून देऊ पण तुमच्या आश्रमापर्यंत. नोकरांना नका पाठवून हा शिष्य का खायला पसारा बिचारा जा उद्या चाल. भगवान पुढे गेले. अर्जुना म्हणजे अर्जुना तुझ्या भावाच्या घरी का दुष्काळ पडला होता का? तुझ्या भावाला सुचलं नाही. कर्ण महाराज नुसता दान देत नव्हता तर कर्ण कोण होता? कर्ण दाता होता महाराज. दाता शिबिराजा दाता होऊन गेला महाराज. त्या शिबिराजाने एका कबुतरा करता त्या कबुतराच्या वजनावर आपल्या पायाचं मौज कापून दिलं. शिबिराजा दाता होऊन गेला. हरिश्चंद्र राजा दाता होऊन गेला. अहो हे दाते होऊन गेले असं काही. देव सुद्धा दाता आहे महाराजांनी प्रमाण होऊन गेले. तुझी एक दानशूर दाता देव सुद्धा महाराज. आपण नुसतं म्हणतो तसं देवाने आम्हाला काय दिलं, देवाने आम्हाला काय दिलं. महाराज आपल्याला फुकट मिळत त्याची किंमत नसते. आपण ज्या तोंडानं म्हणतो तोंड कोणी दिलं? इंद्रिय कोणी दिले? दिले इंद्रिय हाताया डोळे मुख बोलाया तू सोडती नारायण माझे जीव पण भयनो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बळा वचन जेणे तो जोडसी नारायण नासी जीव पण जेणे आज जीव दिला दान अमूल्य किमतीचा मानव देव मला आपलं भगवंताने दिला. या शरीरातील एक एक पार्ट माझा आपलं भगवंताने या शरीरातली आपली किती किंमत आपल्याला माहिती आहे. आपण खात असताना काय खातो? भाकरी खातो, अन्न खातो. अन्न त्या अन्नापासून रक्त तयार होतं.
की रक्त तयार करायची मशीन आहे, तिची किती किंमत आहे आपण कधी विचार केला का? ती किंमत सोडा, ती मशीन अजून शास्त्रज्ञालाही तयार करता आली नाही, म्हणून आपल्याला रक्तदान करावं लागतं. ती मशीन प्रत्येकाच्या शरीरामध्ये देवाने दिली मला ती कट. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 2-2 किडनी असतात. एका किडनीची किंमत किती असेल? 5 लाख असेल. 2 किडनी किती 10 लाख. किती किंमत असेल मला आपल्या देवाची? किंमत करू शकत नाही. आळंदीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंग महाराज त्यांच्याकडे ऍक्सिडेंट झाला. ते परदेशामध्ये गेले मला. कशा करता? ते ओरिजिनल पार्ट आणण्यासाठी. मी संभाजीनगर एका ठिकाणी कार्यक्रम होतो, त्यांचं त्या ठिकाणी कीर्तन होतं. त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं परदेशामध्ये त्यांना माहिती मिळाली आपल्या शरीरातील सर्व पार्टाची किंमत किती आहे माहिती? 240 कोटी रुपये. ओरिजिनल पार्ट ते परदेशात गेले, त्यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली. त्यांनी त्या कीर्तनामध्ये सांगितली तर त्यांचा पाय म्हटलं होतं काहीतरी, त्यांना तो पार्ट नावात म्हणून तिथे दिले तिथे. मला एवढा अमूल्य किमतीचा मान आपल्या देवाने दिला, तरी मला आपण देवाचं नामस्मरण करीत नाही. कीर्तन सुद्धा सांगायला लागतं महाराजला, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठाला विठाला देवाचं नामस्मरण महाराज आपण करत नाही. आणि एखादा जवळचा व्यक्ती असेल, त्याने जर आपल्याला एखादी वस्तू घेऊन दिली ना, तर आपण त्याचं गुणगान गात असतो. नामूल्य किमतीचा मानव आपल्याला भगवंताने फुकट दिला तरी आपण देवाचं नामस्मरण करत नाही. कबीर महाराजच्या काळातली गोष्ट आहे. एक गरीब कुटुंब होतं, 2 पती पत्नी. तो व्यक्ती रोज कामाला जायचा, त्याच्यामध्ये जेवढे पैसे त्याच्यामध्ये संसार चालायचा. त्याला एक वेळेस वाटलं आपली पत्नी एवढी आपली सेवा करते, आपण तिला काहीच घेऊन देऊ शकत नाही. तर महाराजाचं हातावर जेवण असतं का? जर रोज काम करायचं असलं, त्या पैशावर जर संसार चालत असला तर महाराज संसार चालणं तेवढं मुश्किल आहे. त्याच्यात तेवढं याच्यामध्ये काहीतरी ऍडजस्ट करून घ्यावं लागत असतं. तर वाटलं आपली पत्नी एवढी सेवा करते, आपण काहीच घेऊन देऊ शकत नाही तिला. त्याने ठरवलं महाराज तंबाखूची पुडी खायची बंद कर. रोजचे जे पैसे होते तो असा मागा करायचा, त्याला गल्ला केला त्या गल्ल्यामध्ये टाकायचा. नेमकं महाराज ते लग्नाचा वाढदिवस हा. लग्नाचा वाढदिवस का साजरा करते काय मला माहित नाही एवढं, पण ते शहरामध्ये जास्त जातं. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. नंतर लग्नाचा वाढदिवस आला, त्याला वाटलं बस आज शुभमुहूर्त चांगला महाराज, आज आपण आपले पैसे किती ती बघू म्हणून. त्याने बघितलं मला की गल्ला त्याच्यामध्ये काही पैसे निघाले. वाटलं आता थोड्या पैसे आपलं काहीतरी चांगली वस्तू आणला आपल्या मंडळीला भेटल्या. त्याने विचार केला महिला मंडळाला काय आवडतं जास्त? सोनं. सोनं जास्त आवडतं महिला मंडळाला. गेला महाराज महाराजच्या दुकानामध्ये आणि त्याने महाराज 2 तोळ्याची नथ आणली करून. नथ ती पूर्वी आणली होती, आता नाही बरं का. आता सोन्याचे भावले झाले. आता 2 तोळे घ्यायचे म्हणजे 3 लाख मोजावं लागतील. पूर्वी भाव कमी होते म्हणून त्यांनी मला त्या पैशामध्ये 2 तोळ्याची नथ आणली. नेमकं महाराज त्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी नेमकं तिच्या हातावर ठेवली. किती आनंद झाला असेल माणूस. जो नवरा कधीच काही घेऊन देत नाही, त्या नवऱ्याने जर 2 तोळ्याची नथ आणली, मला ती सकाळी सकाळी लवकर उठली. त्याच्यानंतर गरम पोहे, शिरा, लिंबू पोहे पिळाला. सकाळी सकाळी मला त्याला गरम पाण्याने आंघोळ घातली. तो नाश्ता बिस्टा केला, तो गेला बिचारा कामात त्या उद्योगाला. आता गेला वाटला आपल्या नवऱ्याने 2 तोळ्याची नथ आणली. तिचा आनंद कधी माहिती का? ज्यावेळेस शेजारीला सांगेन आणि शेजारीन त्या नथीचं गुणगान गाईन, त्यावेळेस तिला आनंद आहे. नाहीतर तिला वाटतं नेमकं आपल्याला आनंद काही पण नाही. तसे एखाद्या 500 रुपये मीटर किंवा 1000 रुपये मीटरचा कपडा घातला, एखाद्या वा खरा ड्रेस दिसतो राहिला तर त्याला समाधान वाटतं. नाही तर मला तुम्ही समजून खातर करतो कोणी म्हणत आपल्या बाहेर ड्रेस घ्यायचा. तिला वाटलं आपला न काढली शेजारीला माहीत झाली पाहिजे. मला तिने सकाळी लवकर संपूर्ण भांडे कोणी सर्व आवडलं.
जेवण केलं महाराज गेली शेजारी. शेजारी मित्र स्वयंपाक करत होते, भाकरी करत होती. आज केलं ना खाकर दिलं, पण असं वर बघितलं तुला खाली पाहिलं, तिच्या काय लक्षात तिच्या लक्षामध्ये आलं. तिनं आपल्याला तिकडे बघितलं, मला ते डबल खाकरनं असं नाक खाल्लं थोडंसं. मग मात्र तिचं लक्ष, तिनं विचारलं बाई ते नवऱ्याला आणली का? मी काय सांगा तुम्हाला, आमची काय परिस्थिती का, ते आमचं आहे ना, त्यांचं माझं किती प्रेम, अख्खं रामायण सांगायला लागलं. तिथली समाप्ती झाली, दुसऱ्या गेली, तिथली समाप्ती झाली, दुसऱ्या गेली, अशी दिवसभर गावात हिंडली. आणि संध्याकाळी 5 वाजता येत असताना ती विचार करायला लागली की कोणाचं घर राहिलं, सांगायचं न ताणली म्हणून. नेमका महाराजाच्या मंदिरासमोर तिला कबीर महाराज, महाराज थांबा थांबा, मला पाया पडू द्या. कबीर महाराज असं पाहिलं. कबीर महाराजला वाटलं मी या गावामध्ये 25 वर्षापासून ही महिला माझ्या कधीच पाया पडली नाही, आज कस काय पडली. ते हुशार असतो मला असं, त्यांच्या कधीच लक्षामध्ये आलं. बरं तुला हेच सांगायचं ना की तुमची परिस्थिती नसताना तुझ्या नवऱ्याने तुला 2 तोळ्याची निकाल केली. महाराज तुम्ही खरंच महाराज तुम्हाला मनातलं कळत पाहा म्हणून आमची काय परिस्थिती. तुझ्या नवऱ्यानं तुला 2 तोळ्याची नथ आणली, तू दिवसभर गावात बोंबलत फिरली सांगी. त्या नथी करता ज्या देवाने तुला नाक दिलंय त्या देवाचं कधी नामस्मरण केलं का? जर देवानं यानं नाकाच्या जागेवर विहिरीसारखं खोलगड्ड दिलं असतं, तुझ्या नवऱ्यानं 2 तोळ्याची काय 200 तोळे जर नथ आणली असती, तो तिला रावल्या करता काय कोण रावला असतं का? ठरव ठरव सांगायचं की आपलं अमूल्य किमतीचा मानव आपलं भगवंतने दिला तरी आपण देवाचं नामस्मरण करत नाही. महाराज देवाच्या अवताराचं वर्णन परमात्मा किती दाता आहे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 11 अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. तुझे अवतार जाणं स्वतंत्र देताना पात्रा पाय कैवल्यासी पवित्र वैर्य दिले मोक्ष द्वारा देखील वय परित तोय आळाले तुझे पाय म्हणून दाळीत ते जाय पाय कदैसा तुवा संकाधिकांचे माने साजे सवलतीतला पुण्य विषयाचे स्तनपाने मारवाली आगा राजूस यागाच्या सभासे जेकरा त्रिगुणाचे मांदी कैसा शब्दा दुर्वाक्षेप निस्तिजलाशी ऐशा अपराधाय शिशुपाळा आपण पिठाव दिला गोपाळाने उत्तम चरणाच्या वाक्या द्रौपदी ताड महाराजांनी महाराज 12-13 आपण भगवंताच्या दातृत्वाचं वर्णन करण्यासाठी पुतना मावशी महाराज भगवंताला मारण्यासाठी आली, पण तुवा संकाधिकांचे माने सायुज्य सौरदितला पुतणी तिला संकाधिकाप्रमाणे मोक्ष दिला नाही. शिशुपाळाला महाराज 99 अपराध माफ केले, पण ज्यावेळेस 100वा अपराध झाला त्यावेळेस त्याला मोक्ष दिला. येथून आपण लक्षात परमात्मा कसा आहे दाता. भगवंताने अन्न निर्माण केलं, भगवंताने जमीन निर्माण केली, भगवंताने दूध निर्माण केलं. म्हणजे देव कोण आहे? दाता. लोक म्हणजे महाराज देवही दाता आहे, लोकही दाता आहे. मग तुम्ही दाता तोची एक जाणा असं म्हणून संतांचं वर्णन कसं केलं? तुकोबरा म्हणतात लोक लोकाच्या मानाने दाता असतील, देव देवाच्या मानाने दाता असेल, पण संतांच्या मानाने महाराज जगामध्ये दुसरा कोणी दाता नाही. कसं फरक सांगतात? आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला 5 मिनिटं अगोदर सोडणार नाही. कारण हुशार शिक्षक त्यालाच म्हणतात शाळा सुटायच्या वेळेच्या 5 मिनिटं अगोदर शिकवणी बंद करतो. तुम्हाला 5 मिनिटं अगोदर सोडणार. लोक लोकाच्या मानाने दाता असते, देव देवाच्या मानाने दाता असते, पण संतांच्या मानाने दुसरा कोणी दाता नाही. कसं? आपल्या भारतामध्ये पैशावाला कोण कोण आहे? आपल्या भारतामध्ये पैशावाला टाटा बिर्ला, अंबानी, कोणी? टाटा बिर्ला पैशावाला. पैशावाला कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे पैसे आहे त्याला म्हणतात पैशावाला. तुमच्याकडे पैसे नाही का? 10 रुपये 50 रुपये आहे ना, पैसे देते. भारतात पैशावाला कोण असं म्हणतात? आपण टाटा बिर्लाचं नाव का घेतो?
टाटा बिर्लाकडे जेवढे पैसे आहेत त्याच्या मानाने आपल्याकडे पैसे किती आहे? कमी कमी. जे कमी असतं का महाराज ते नसल्यात जमा असत. तस आपण जर संतांच्या दातृत्वाकडे बघितलं, देवाचं दातृत्व आणि लोकांचं दातृत्व महाराज नसल्यात जमा आहे. दान कशाला म्हणतात? जे दिलं जर त्याला म्हणतात दान. सावकार महाराज आपल्याला पैसे देतो, सावकार पैसे देण्याकरता देत नाही महाराज, तो घेण्याकरता देतो, घेण्याकरता वाढवून घेण्याकरता. दान त्याला म्हणतात दान. जे काही न घेता व काही न घेण्याकरता जे दिलं जातं महाराज त्याला म्हणतात खरं दान. भगवान बोलतात 17 अध्यायामध्ये दातव्यमितीय दानम देते उपकारिणे. कुठल्या प्रकारचे परतफेडाची अपेक्षा न करता जे दिलं जातं त्याला म्हटलंय सात्विक दान, खरं दान. आणि हे जर दानाचं लक्षण केलं महाराज, जगामध्ये फक्त संतच दाते. देव देतो महाराज, पण देव घेतून मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी पुरा. देव देतो महाराज, पहिले घेतून मग देतो. आपला सुदाम देवाचा सर्वांना इतिहास माहित आहे महाराज. भगवंताला माहिती नव्हतं का आपला मित्र आहे, दरिद्र्याविषयी जीवन जगत आहे, याला काहीतरी द्यावा. पण महाराज ज्यावेळेस सुदाम देवा आपण मूठभर पोळी घेतली, मग शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. देव घेतो महाराज आणि मग देत असतो. देवाला दाता म्हणतो. देव थोडं घेतो महाराज, जास्त देतो. देव उदार, देव उदार, थोड्यासाठी देतो फार. देव उदार आहे, पण महाराज पहिले थोडं घेतो मग जास्त घेतो. थोडं काय जास्त का आपण घेतोच ना. एखाद्या उपवास धरला महाराज, निर्जला एकादश, आणि नेमकं त्या दिवशी जावई घरी, जावायला आवडत पूर्णाची पोळी. जावायला काही एकादश नसतो, काय मात्र नव्हतं, त्याला काही एकादशी घेणं नव्हतं. आता पूर्णाची पोळी करायची ठरली, पूर्णाची पोळी झाली महाराज तयार. आणि पूर्णाची पोळी करायची म्हणत एक ठिकाणीच येत नाही. त्याला दोन्ही असतं, सार असतो, भजे कुरडई पापडी सर्व सर्व असतं. सगळे शेवट महाराज भजी तळाचा कार्यक्रम चालू. भज्याचा वास या, भज्याचा वास जास्त येतो. म्हणून हॉटेलने बघा तुम्ही, बाकीचे सर्व पदार्थ मागत करतात, पुढे काय असतात भजी, त्याचा वास. त्या दिवशी महाराज जेवढे भजी सुंदर झाले, वासच आला तसा. तो मालक पुढच्या बैठकीत उठला मागच्या रूम मध्ये आणि बघितलं त्याला होती एकादश. त्याने महाराज त्याला ती भज्याचा वास बघून तर राहावं. त्यांनी एक भजा उचलला आपल्या तोंडात. होईल का तिची एकादश? उपवास मोडला. त्याने जास्त खाल्लं का? जास्त नाही खाल्लं मात्र, प्लेट भर नाही खाल्लं, एकच खाल्ला, पण त्याचा उपवास. तसं देव थोडा घेतो, पण घेतोच ना. देवाला दाता म्हणता येत नाही. देव झाला बाजूला, देवाचा उपवास म्हणला, देव दाता नाही. माणसं पुढे घेतात, लोक अन्नदान करतात. आता या सप्त्यामध्ये आम्ही आलो त्यावेळेस पंगत चालू होती, लोक पुढे घेतात. लोक घेत जर नसली महाराज, लोक घेण्याकरता देत असतात. वास्तविक जर विचार केला तर अन्नाची गरज कुणाला महाराज जास्त? जे रस्त्यावरती खडी फोडतात, ज्यांना रोज काम केल्याशिवाय संध्याकाळी खायला मिळत नाही, त्यांना अन्नाची गरज आहे. लोक त्यांना पंक्ती देत नाही. लोक सप्ताहामध्ये पंक्ती देतात. का देतात? लोकांना माहित आहे आपल्याला पारायणाला वेळ नाही, भजनाला वेळ नाही. आणि पारायण भजन हरिपाठ केल्याने काय होतं? पुण्य होतं. आणि जे हे करतात, पारायण करतात, हरिपाठ करतात, कीर्तन देतात, त्यांना घातलं त्याच्यातलं पुण्य आपल्याला मिळतं. लोक कशा करता देतात? पुण्य करता देतात. लोकांना देखील दाता म्हणतात. जगामध्ये फक्त संतचे काही न घेता व काही न घेण्याकरता देत असतात. तर काय देतात? तर आपल्या स्वरूपाची जाणीव करून देत असतात. तुकोबारा बोलतात, जे असे स्वरूपाची जाणीव करून देतात
जे नारायणाचं स्मरण करून देतात की जगामध्ये कोण आहे दात्याचे कोणा बोलतात दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी. आणि जगामध्ये लोकांनी किती नाशवंत वस्तू दिल्या तर मनुष्याची आहे संपत नाही. दुसऱ्या चरणामध्ये आहे अनेक नासिवंत काय दुसऱ्या चरणामध्ये बोलतात की अनेक नाशिवंत काय नसारे आहे ज्याच्याने नाशवंत वस्तू दिल्या तर मनुष्याची आई संपत नाही. दानामध्ये दान अन्नदान सारा या ठिकाणी संतांचं वर्णन चालू आहे. आता लोक अन्नदान करतात. महाराज एका जणाने 5 पकवानाचा भेद केला. श्रीखंड बासुंदी जिलेबी लाडू श्रीबालाजीचा भेद. आणि एका व्यक्तीला एवढं खाऊ घातलं की त्या माणसाला उठता येईल एवढं जेव घातलं. आता मला सांगा त्याला किती वर्ष भूक लागणार नाही? वर्ष कशाला? महिने दिवस 4-5 तास झाले की तुम्ही तिथे शिल्लक आहे का? त्याची आई संपली का? त्याची आई संपली नाही. पण महाराज संत असं देत असतात. संत आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची जाणीव करून देत असतात. आणि आपल्याला एकदा आपल्या स्वस्वरूपाची जाणीव झाली की मनुष्याच्या जीवनातील हाय संपत असते. कुठल्या प्रकारची अपेक्षा मनुष्याच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून तो कवाला बोलतात अनेक नाशिवंत काय नसारे आहे ज्याचे नाही. आणि जी शहाणी माणसं आहे त्यांनी काय करावं हा बघा त्या तिसऱ्या चरणामध्ये आहे. यावे शहाणी माणसे त्यांनी काय करावं. यावे त्या काकुलती जे सावित्री जावित्री सुपंत जी सुपंत दाखवतात आपण त्यांना काकुलती दावत त्यांना शरण जावं. सु म्हणजे चांगला, पंत म्हणजे मार्ग. या मार्गाचे 3 प्रकार आहे. एक तुपंत, एक विपंत आणि एक सुपंत. तुपंत कशाला म्हणतात? जे कर्म केल्यानंतर ज्या मार्गाने गेल्यानंतर मनुष्य नरकाला जातो त्याला म्हणतात तुपंत. जे कर्म केल्यानंतर ज्या मार्गाने गेल्यानंतर मनुष्य जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडतो त्याला म्हणतात विपंत. आणि जे कर्म केल्यानंतर ज्या मार्गाने गेल्यानंतर मनुष्य मुक्त होतो, जन्मरहित होतो त्याला म्हणतात सुपंत. असा सुपंत संत दाखवत असतात. म्हणून तुकोबरा बोलतात की यावे त्या काकुलती
जे दावी ती सुपंत आणि जीवनामध्ये उपकार मानायचे असे कुणाचे माना अभंगाचे शेवटच्या वेळेला.
तुकोबाराय शेवटच्या नावामध्ये बोलतात की जीवनामध्ये उपकार मानाचे असले कुणाचे माना तो का म्हणे उरी नृत्याचे करे उपकार ज्या दात्याच्या देणगीने उरी कुठल्या प्रकारचा कर्म शिल्लक राहत नाही मनुष्य आकिमिक्षण कसे काम आहे शरीर म्हणून संजरे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कामना नाही कामना काय झालो पाय रिकामा कृतम कृतम प्राप्त प्राप्त मृत्यू तुष्यती तर का म्हणे आम्ही झालो आणि लागून दिबा पुण्याअंगा अशी अवस्था ज्या दात्याच्या देणगीने प्राप्त होते त्या दात्याचे आपण जीवनामध्ये उपकार मानले पाहिजे म्हणून तुकोबारा बोलतात तो का म्हणे उरविले त्याचे खरे उपकार अनेक नाशिवंत काय नसरे आहे भगवंताच्या गुरुच्या फक्त बोलत असणे काही चुका झाल्या असेल आईवडिलांच्या अंतकरणे माफ करा नात्रे बालबोबडा बोलिका वापरा चुका पावली ते तुझे करून मावले रेजे जीवी तर न्यूनतेपुरते अधिक सरते करून घ्यावे हे तुमचे विनंती तसंच आपल्या सर्वांच्या दर्शनाचे त्यांच्या माध्यमातून आमचे पाहुणे असणारे आज आमचं संतपूजन आहे श्री बाळासाहेब अप्पाराव पाटील लोखंडे यांचा संतपूजन त्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आलेली आहे तसंच आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी या सेवेकरता साथ करण्यासाठी आमचे विलास महाराज आहेत मोगल महाराज आहेत आदित्य महाराज आहेत महेश महाराज आहेत सर्व तरुण मंडळी आहे छोटी वारकरी मंडळी आहे दिदीच काय नाव आहे सह्याद्री खूप छान पेटी वाजते आहे वय तर खूप कमी आहे त्याच्याकरता सर्व टाळकरी मंडळीकडे टाळी वाजवतात खूप सुंदर सर्वांनी साथ केली सर्वांना व्यासपीठाच्या मनापासून धन्यवाद दोन्ही मृदांगाचार्य खूप सुंदर वाजवतात मी थोडा पॉकस शिकलेलो आहे म्हणते तुम्हाला कळत थोडं वाद पण मग आपल्या तर बोटच चालले नाही तिथून आपण ते पॉकस मध्येच सोडून द्या मग अभ्यास तुम्हाला तिथे दोघांना खूप मनापासून म्हणतात तसंच आमच्या राहिले आमची परमार्थी पांडुरंग भजनी मंडळातील श्रीमामा कसाने ते देखील आलेले आहेत आमचे आजी सासरे पाटील जाधव वारेगावकर आमचे दोन्ही पाहुणे आपण सर्व श्रोतृ मायबाप वर्ग आपल्या सर्वांच्या चरणी जायले सेवा अर्पण करून सेवेला या ठिकाणीच पूर्ण करा ज्ञानेश्वर जय जय धन्यवाद महाराज हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज मुळे मांजरी तालुका गंगापूर यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प या ठिकाणी गुंफलं आहे सर्व गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांचे आभार या महाराजांचे संतपूजन बाळासाहेब अप्पाराव पाटील लोखंडे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ वैकुंठवासी शारदाबाई अप्पाराव पाटील लोखंडे यांच्या स्मरणार्थ ही संतपूजा घेतलेली आहे त्यांचे देखील धन्यवाद आज दुपारचं संत भोजन सकाळचे चहा पोहे सारंगधर भगत काका यांचे होते दुपारचं संत भोजन आप्पासाहेब साळुकराम पाटील लोखंडे अप्पाराव शामराव पाटील लोखंडे सुरेश शामराव पाटील लोखंडे दिनेश शामराव पाटील लोखंडे यांचं होतं संध्याकाळचं संत भोजन विनायक शामराव पाटील काळे यांचं होतं उद्याचं जाहीर हरिकीर्तन योगेश महाराज नागरे गड किल्ले आणि दुर्ग तसेच इतिहासाचे जे अभ्यासक आहे आळंदीहून येणार आहे आणि सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा उद्याचे सकाळचे चहा पोहे सावजी जिजाप्पा पाटील लोखंडे यांचे राहतील दुपारचं संत भोजन श्री हरिश्चंद्र भाऊराव पाटील लोखंडे कैलास पंढरीनाथ पाटील सातपुते साळुकराम हिमतराव पाटील लोखंडे यांचं तसेच संध्याकाळचं संत भोजन ॲडव्होकेट शेख फजल लाला तसेच राजेंद्र नामदेव पाटील लोखंडे यांचं राहील सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद रामकृष्ण